इटलीचा चीनसोबत झालेला बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह संदर्भातील करार 2024 मध्ये संपणार आहे आणि इटलीने हा करार रिन्यू करणार नसल्याचं जाहीर केलेलं आहे, ज्याच्यातून गेल्या काही वर्षातील जिओपॉलिटिकल पोलरायझेशन दिसतंय, ज्याच्यामुळे चीनचे पाश्चिमात्य देशांसोबतचे संबंध जे आहेत ते बिघडत चालले हे सुद्धा लक्षात येते। इटली या करारातून बाहेर पडला यासाठी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला दोष देणं हे काही चीनला आवडलेलं नाहीये, कारण की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा चीनसाठी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठीचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। पण इटलीच्या पंतप्रधान मेलोनी या सुरुवातीपासूनच या एकूणच प्रकल्पाच्या विरोधामध्ये राहिलेल्या आहेत। जेव्हा त्या विरोधी पक्षामध्ये होत्या तेव्हा सुद्धा त्या विरोध करत होत्या आणि आता पंतप्रधान झाल्यावर तर त्यांनी या करारातून बाहेर पडल्याचं जाहीर केलेलं आहे। त्यांच्यानुसार या डीलमुळे इटलीला खूप काही फायदा झालेला नाहीये। आता संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात। बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात आणि चीनसाठी हा प्रकल्प इतका महत्त्वाचा का आणि इटली याच्यातून का बाहेर पडलं हे सर्व आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलभिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। 2019 मध्ये इटलीचे पंतप्रधान ज्युसेपी कॉन्टे या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह कराराच्या वेळी म्हणाले होते की इट्स नाउ टाइम फॉर अ मोर इफेक्टिव्ह रिलेशनशिप बिटवीन इटली अँड चायना। या कराराच्या पूर्ततेसाठी 2019 मध्ये जेव्हा जिनपिंग इटलीच्या दौऱ्यावरती होते तेव्हा त्यांना शाही वागणूक देण्यात आली आणि मग कराराचं फलित म्हणून दोन्ही देशांमध्ये टुरिझम, फूड आणि फुटबॉल या संदर्भातले करार झालेले होते। त्यावेळेस सुद्धा अमेरिकेने इटलीला सावध केलं होतं आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान चीनच्या हाती जाईल असा त्यांना इशारा सुद्धा दिलेला होता। पण तत्कालीन सरकारनं अमेरिकेच्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं। विद्यमान पंतप्रधान मेलोनी यांनी 2019 मध्ये पण बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला विरोध केला होता आणि आता पंतप्रधान झाल्यावर त्यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। आता हे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह नेमकं आहे काय? तर बघा, पुरातन काळामध्ये चीन हा संपूर्ण एशिया, युरोप आणि त्याही पलीकडील भूभागाशी सिल्क रूटने जोडला गेला होता। सध्या त्यांना या सिल्क रूटचीच पुनरावृत्ती करायची आहे वन बेल्ट आणि वन रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आणि हा करार त्याचंच एक स्वरूप आहे। फक्त बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून अन्य देशातील पायाभूत सुविधांच्या डेव्हलपमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक करणं हा चीनचा वरवर दिसणारा उद्देश आहे। 2013 मध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आणि प्रायमरी फॉरेन रिलेशन पॉलिसी म्हणून याची सुरुवात झालेली होती। बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या अंतर्गत एशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकामधील देशांमध्ये चीनने मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे। चीनचा उद्देश हा वरवर जरी या देशांना मदत करण्याचा असला, या देशांमध्ये पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करण्याचा असला, तरी सुद्धा मूळ उद्देश हा अमेरिकेला काउंटर करणं हा आहे, हे काही लपून राहिलेलं नाही। चीनला आम्हीच कशी महासत्ता आहोत हे सुद्धा संपूर्ण जगाला पटवून द्यायचंय आणि अमेरिकेचं महासत्ताधीश पद जे आहे ते त्यांच्याकडून हिसकावून घ्यायचंय आणि यासाठी चीनने आतापर्यंत या एकूणच प्रोजेक्टसाठी जवळपास 2 ते 5 ट्रिलियन डॉलर खर्च केलेले आहेत असा एक अंदाज आहे। जगाचं नेतृत्व करण्यासाठीचा सर्वात सोपा मार्ग म्हणून चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हकडे पाहतो असं सुद्धा सांगितलं जातं। क्रिटिक्सनुसार इट इज अ टूल फॉर चायना टू स्प्रेड इट्स जिओपॉलिटिकल अँड इकॉनॉमिक इन्फ्लुएन्स, अ स्टेट बॅक कॅम्पेन फॉर ग्लोबल डॉमिनन्स। म्हणजे जगामध्ये आपला स्वतःच्या नावाचा डंका वाजावा म्हणून चीनच्या सरकारनेच या एकूण प्रोजेक्टला आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गत जे कोणी इन्व्हेस्टर्स असतील, भले ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी असतील तरी सुद्धा त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सहाय्य केलेलं आहे। चीनने गुंतवणूक केली ती उद्या परवा त्याचे रिटर्न्स मिळतील म्हणून, पण झालं भलतंच। 2008 ते 2021 दरम्यान बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या कर्जानं दबलेल्या देशातील 240 बिलियन डॉलर इतकं कर्ज चीनला माफ करावं लागलेलं आहे। 2013 पासून 100हून अधिक देशांनी चीन सोबत या संदर्भात करार केला। या कराराच्या पूर्ततेसाठी चीनने रोड्स, ब्रिजेस आणि पोर्ट्समध्ये मोठी गुंतवणूक केली। या संदर्भातलं श्रीलंकेचं उदाहरण अगदी ताजं आहे आणि या कराराच्या पूर्ततेसाठी नंतर त्या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये चीनला कर्जाची परतफेड सुद्धा करावी लागलेली आहे आणि अशा पद्धतीने हे छोटे गरीब देश जे आहेत चीनच्या डेट ट्रॅपमध्ये अडकले। 2019 मध्ये G7 मधील इटली हा एकमेव देश बनला जो या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये सामील झाला, पण तेव्हापासून इटलीमध्ये या
मुद्द्यावरून राजकारण काही शांत झालेलं नाही. मेलोनी यांनी या करारातून बाहेर पडणार हे आधीच स्पष्ट केलेलं होतं आणि ट्रम्प यांच्या कार्यकाळापासून अमेरिकेने सुद्धा त्यांच्या सहकारी देशांवरती दबाव टाकायला सुरुवात केली होती की चीन सोबत कोणताही सहकार्य करार करू नका आणि जर का केलेला असेल तर त्या करारातून बाहेर पडा. इटलीला या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा खरंच फायदा जर का झाला असता तर ते काही अमेरिकेच्या दबावाला बळी पडले नसते आणि या करारातून ते बाहेर सुद्धा पडले नसते. आणि आकडेवारीनुसार हेच स्पष्ट होते की या कराराचा चीनलाच सर्वाधिक फायदा झालेला आहे, इटलीला नाही. आता बघा, मागील वर्षाची तुलना करता इटलीचा चीनला जाणारा जो एक्सपोर्ट आहे हा 13 अब्ज युरोवरून 16.4 अब्ज युरो झालेला आहे आणि चीनचा इटलीचा एक्सपोर्ट जो आहे हा 31.7 अब्ज युरोवरून 57.5 अब्ज युरो झालेला आहे. म्हणजे चीनचा एक्सपोर्ट जो आहे तो जवळपास दुप्पट झालेला आहे आणि इटलीचा अगदी थोडासा वाढलेला आपल्याला दिसून येतोय. आता याच्यातील अजून एक फॅक्ट अशी आहे की BRIचा सदस्य नसलेल्या फ्रान्स आणि जर्मनी यांचा एक्सपोर्ट सुद्धा इटलीपेक्षा जास्त आहे, जरी ते या कराराचा भाग नसले तरी सुद्धा. आता बघा, BRI मधून इटली बाहेर पडलेला आहे, पण एकूणच BRI जे आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जे आहे, याच्याविषयी एकूणच असे पॉझिटिव्ह वाइब्स येत नाहीत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पॉझिटिव्ह वाइब्स येतात त्या देशाला, कारण की चीन मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असतो, पण नंतरच्या काळामध्ये या एकूणच इनिशिएटिव्हचे ड्रॉबॅकच समोर आलेले आहेत आणि संशयाचं वातावरण जे आहे ते या एकूण प्रोजेक्टबद्दलचं ते काही कमी व्हायला तयार नाही. याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे शी जिनपिंग यांची हुकुमशाही वृत्ती. त्यांनी ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत तेच चीनचे अध्यक्ष राहतील अशी तरतूद तिथे करून घेतली. यासोबतच कोरोना काळानंतर चीन संदर्भातलं एकूण जे काही संशय आहे तो अधिकाधिक वाढलेला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये चीनने रशियाला अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिलेला आहे. नॉर्थ कोरियाला सुद्धा चीन हा छुप्या पद्धतीने मदत करत आलेला आहे. अमेरिका सोबत त्याचं व्यापार युद्ध हे गेल्या 10-15 वर्षापासून सुरू आहे आणि दिवसेंदिवस ते अधिक गडद होत चाललेलं आहे. श्रीलंकेसोबतचा इश्यू सुद्धा आपल्याला माहिती आहे. श्रीलंकेचं एक बंदर त्यांनी विकसित केलं, नंतर ते 99 वर्षासाठी कराराने घेतलं. आता श्रीलंकेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केली, पण ज्यावेळेस श्रीलंका या कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकला त्यावेळेस त्यांनी श्रीलंकेला कोणत्याही पद्धतीने मदत केली नाही आणि अगदी त्याच पद्धतीने पाकिस्तानची सुद्धा गत झालेली आपण बघतोय. तैवानचा मुद्दा सुद्धा अधूनमधून डोकं वर काढत असतो आणि भारतासोबत सुद्धा चीन सातत्याने संघर्ष करत आलेला आहे. याच्यामुळे चीनच्या एकूण भूमिकेविषयी जगभरामध्ये संशयाचं वातावरण आहे. आता इटली या करारातून जरी बाहेर पडलेला असला तरी सुद्धा याच्यामुळे इटलीचं काही बिघडणार नाहीये आणि चीनचं सुद्धा काही बिघडणार नाहीये, पण तरी सुद्धा संबंध टिकवून ठेवण्यावरती या दोन्ही देशांचा भर आहे आणि याचाच एक भाग म्हणून इटलीच्या पंतप्रधान येत्या काही महिन्यांमध्ये बीजिंगचा दौरा सुद्धा करणार आहेत. पण या एकूण घटनेतून एक गोष्ट मात्र परत एकदा क्लिअर झालेली, ते म्हणजे कायमस्वरूपी मित्र कोणीही नसतं आणि कायमस्वरूपी शत्रू सुद्धा. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.